शिकवण बुद्धाची अनुसरा शिकवण बुद्धाची अज्ञानी हा समाज सगळा दैवा हाती माणूस दुबळा भोजनं सहपानिना आपल्या मायेची अनुसरा शिकवण बुद्धाची अनुसरा शिकवण बुद्धाची गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे बोध ज्ञानाचा देऊ चला रे गौतम यांच्या विचारांना साक्षी ठेवून वृद्धाप्य 2059 या वर्षाला अनुसरून पूजनीय भदंत डॉक्टर दीपंकर स्थविर यांच्या हस्ते या ठिकाणी आदरणीय सन्मान्य कौटुंबिक पद्धतीने उपस्थित असलेले सर्व नातेवाईक गुण आणि गोत्र यांच्या समक्ष आदरणीय सन्मान्य सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व सेवानिवृत्त अधिकारी प्रकाशजी आणि आदरणीय योगिताताई कांबळे यांच्या लाडक्या सुनबाई अंजली संकेत कांबळे यांचा गब्बधारणा नावाचा संस्कार आपण या ठिकाणी अतिशय सुंदर प्रसन्न आणि मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी करीत आहोत. सर्वप्रथम योगिताताई आणि प्रकाश कांबळे यांना विनंती की त्यांनी भगवंताला पुष्प अर्पण करावं. गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे जागली पहाट उठ शिंप सडा माऊले जागली पहाट उठ शिंप सडा माऊले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले जागली पहाट उठ शिंप सडा माऊले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि
रंगली ती पूर्व दिशा दिनचर्या कर सुरू रंगली ती पूर्व दिशा दिनचर्या कर सुरू आगमनार्थ जाहले तुझ्या गुरुचे सद्गुरु आगमनार्थ जाहले तुझ्या गुरुचे सद्गुरु चिमण्या पाखराने स्वागता हे गीत गायले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि भिक्खू संघ साथीला प्रशांत चित्ते चालती भिक्खू संघ साथीला प्रशांत चित्ते चालती बुद्ध नाम एक मुखे सुस्वरात बोलती बुद्ध नाम एक मुखे सुस्वरात बोलती हर्ष भरे जागली वसुंधरेची घरकुले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि तत्यंपि अहं गभन्ते ते शरणेन स पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देथमि भन्ते द्वितीयंपि तत्यंपि अहं गभन्ते ते शरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देथमि भन्ते अहं वदामि तं वदेथ अहं भन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णं अहं भन्ते पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि
सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि तिसरनेन सदी पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा अपमादेन सम्पादेथ साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि म्हणा ओकास अहं बन्ते परितं याचामि विपत्ति पटिवहाय सब्बसंपत्ति सिद्धिया सब्बरोग विनाशाय भवे दीर्घायु दायकं सब्बदुःख विनाशाय भवे निब्बान संतिके बन्ते अनुग्रहं कृत्वा परितं ब्रूथमङ्गलं द्वितीयम्पि तृतीयम्पि समन्ता चक्रवालेषु अथरा गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस्य शृण्वन्तु सर्गमोक्षदं धम्मसवनकालो अयं वदन्ता धम्मसवनकालो अयं वदन्ता धम्मसवनकालो अयं वदन्ता नमो तस्य भगवतो वरतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवतो वरतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवतो वरतो सम्मा सम्बुद्धस्य ए संता संतचित्ता ती शरणा शरणा एता लोकंतरे वा बुम्मा बुम्माच देवा गुणगणगहना ब्यावटा सब्बकालं एते अयन्तु देवा वरकनकमये मेरुराजेव सन्तो सन्तो सन्तोषयतु मुनिवर्वचनं सोतु मन्दं समग्रा सभ्येषु चक्रवालेषु यक्षा देवास ब्रह्मणो यं अम्मेहि कथं गुह्यं सब्बसम्पत्ति साधकं सभ्येतं अनुमोदित्वा समग्र शासने रता पमादरहिता हन्तु आरक्षासु विशेषतो शासनस्य लोकस्य उड्डीभवतु सर्वदा शासनं च लोकञ्च देवा रक्षन्तु सर्वदा सद्धि हन्तु सुखी सभ्ये परिवारे हि यत्नो अनिगा सुमना हन्तु सर्वे हि यातिभि राजतो वा चोरतो वा मनस्सतो वा अमनस्सतो वा अज्ञितो वा उदक्तो वा पिशाचतो वा खानकतो वा कंटकतो वा नखजतो वा जनपदरोगतो वा असदमतो वा संदितो वा सपुरिसतो वा चण्डहत्या समेघ गोनाकुकराय विच्छिका मणि सप्पदीपि अच करच सुकर मैस यक्करक साधीः नानाभयतो वा नानारोगतो वा नानापदोतो वा सभ्ये अरक्तङ्गनन्तु एतेन सत्यवज्येन स्वस्तिते होतु सर्वदा एतेन सत्यवज्येन सर्वदुःख सर्वभय सर्वरोगविनाशतु एतेन सत्यवज्येन होतु ते जयमङ्गलानि साधु 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 इतिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरी सधम्मसारथि सर्तादेव मनुस्तानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि साक्षातो भगवता धम्मो सन्देशिको अकालिको यैपस्सिकोपनायिको भजेतं वेदितव्यो विन्युहीति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो स्वामीचि पटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरीशयुगानि अट्टपुरीशपुग्गला ईश भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं गुह्यं खेतं लोकस्साति संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि वनगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपाद सरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेननेन पूयेन मेथेन लभामि मोक्षं पुष्पं निलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं गन्धसम्भारयुतेन धूपेनाहं सुगन्धिना पूजये पूजनीयन्तं पूजाभाजनमुत्तमं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं निसारपदीतेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमुमुदं बुद्धं दमं च सङ्गसुगततनुभवा धातु धातु गव्ये लङ्काय जम्बुदीपे तिदशपुरवरे
नागलोके तूपे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदश दिशे केशलोमादि धातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सप्तसपटानि सुपतिलितं शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्य मूले निसिन्नो वा सप्पारि विजयं नता तत्तो सवियुक्तं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे हि ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराज नमस्तुते बोधिराज नमस्तुते बोधिराज नमस्तुते सकलविद्यं विदुरयानन्देव रूपं सुजीवं विमलचक्षुगभीरघोषं गौरवन्नं सुखाय अभयचित्तं निभय कामं सुरब्रह्मं सुप्रेमं विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि एतेन सत्यवज्रेण सोत्थिते होतु सपदा एतेन सत्यवज्रेण सपदुःख सपभय सपरोग विनाशतु एतेन सत्यवज्रेण होतु ते जयमङ्गलानि साधु साधु परिगण्यघनसन्तस्य निसिन्नठान् गोवन उदकम्पि विनाशेति सप्तमेव परिसयं स्वस्तिनागर्भोत्थानं यन्त्रं साधयति तं खने हेरस्सङ्गुलिमालस्य लोकनाथेन भाषितं कप्पठायि महातेजं परितन्तं भनामहे यतो भगिनी अर्याय जातीय जातो नाभिजानामि सचिन्सपानजीविता ओरोपेता तेन सत्येन स्वस्तिते होतु स्वस्ति गब्बसाति यतो भगिनी अर्याय जातीय जातो नाभिजानामि सचिन्सपानजीविता ओरोपेता तेन सत्येन स्वस्तिते होतु स्वस्ति गब्बसाति यतो भगिनी अर्याय जातीय जातो नाभिजानामि सचिन्सपानजीविता ओरोपेता तेन सत्येन स्वस्तिते होतु स्वस्ति गब्बसाति एतेन सत्यवच्चेन स्वस्तिते होतु सपदा एतेन सत्यवच्चेन सप्पदुःखं सप्पभय सप्परोग विनाशतु एतेन सत्यवच्चेन होते जय मंगलांती साधु साधु खरं म्हणजे या ठिकाणी मला बोलता येणार नाही पण ते जी अंगुली सूक्त त्यांचं फार सुंदर असं मार्गदर्शन डॉक्टर दीपंकरजी या ठिकाणी व्यक्त करणार आहे. पण या ठिकाणी दोन कांबळे सर बसलेले आहेत त्यामुळे त्यांच्यासमोर काही बोलताना मलाही भीती वाटते, कधी कधी माझं चुकते की काय, पण कधी कधी बोललं पाहिजे. गप्पधारणा म्हणजे काय, तुमच्या भाषेत त्याला डोहाळे म्हणतात, सगळं शॉर्टकट सांग. आमच्या भाषेमध्ये धम्माच्या भाषेमध्ये त्याला गप्पधारणा नावाचा विधी असा ते भंतेजीनं शेवटच्या क्षणी अतिशय सुंदर पद्धतीने घेतलेलं आहे. भंतेजी त्यांचं विश्लेषण करणार आहे, पण डोळे लागतात. पण आपल्या देशपांडे जोशी कुलकर्णी महिलांना वेगळे डोळे लागतात, आपल्या महिलांना वेगळे लागतात. आपल्या महिलांना डोळे कसे लागतात, गहू निवडता मातीचे खडे खाणं, ढेकळं खाणं, दुकानातून माती विकत आणणं, आपल्याला ते डोळे लागतात. मग जो पोटामध्ये जो मासाचा गोळा असतो तर त्याला जास्त पाणी पाहिजे. तर मी काही डॉक्टर नाही, सरांचा मुलगा डॉक्टर व्हायला लागला. पण काय होते की पोटामध्ये मातीचं म्हणजे पोटामध्ये जो मासाचा गोळा असतो त्याच्या नाका तोंडामध्ये ते सगळं काही जाऊ नये आणि भविष्यामध्ये वेगळ्या पद्धतीची लेकरं जन्माला येत असतात. म्हणून गप्पधारणाचा संस्कार म्हटलं की देशपांडे जोशी कुलकर्णी बाई म्हणते पुढे जजची जागा कुठेही कामी आहे काय, असं सुंदर स्वप्न देखणं स्वप्न मुलींनी पाहिलं पाहिजे. तसे अंजलीताई मला वाटते मास्टर ऑफ कॉमर्स आहे, उच्च शिक्षण झालेलं आहे त्यांचं. आणि म्हणून आम्हाला संस्कारी सुना संस्कारी मुली फार महत्त्वाच्या असतात, कारण 7 महिन्यापर्यंत बाळाची वाढ झालेली असते. आता या पुढचे जे 3 महिने आहेत तर पोटामध्ये बाळ फार सुंदर खेळते, बाळ चांगलं फिरते. आई हसली की बाळ हसते गर्भामध्ये, आई रागावली की बाळसुद्धा नाराज होते गर्भामध्ये. आईला जे आवडेल ते बाळसुद्धा त्या नाळेद्वारे बाळाला मिळते, कारण आई आणि बाळाची नाळ एक जॉईंट झालेली असते. पण जेव्हा बाळाला आपण जन्म देतो, घाटीमध्ये जर आपण गेलो त्या डिलेवरी वार्डामध्ये तर प्रचंड आक्रोश आपल्याला ऐकायला येतो. आई होणं साधी गोष्ट नाही. आई होणं
हा जगाच्या इतिहासातला अनेक विद्यापीठातला एक सुंदर असा योग जरी असला आणि बाळ जेव्हा जन्माला येते तेव्हा बाळ ट्याहा ट्याहा करते, तेव्हा वेदना झालेली स्त्री पुन्हा तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटते. आणि म्हणून अशा पद्धतीनं आपण जेव्हा या सगळ्या गोष्टी करतोय तेव्हा बाळसुद्धा संस्कारक्षम घडावे ही एक अपेक्षा आमच्यासारख्याला खूप असते. आणि म्हणून 3 महिने अंजलीताई जे जे खायचं ते खाऊ शकतात. आणखी 3 महिने बाळ एकदा जन्मलं की 2 महिने हे खाऊ नये ते खाऊ नये, सर्दी होते, खोकला होते, आईनं काही खाल्लं की बाळ तसं सी करते, अशा पद्धतीचं सुरू असते. आणि खरं पण आहे. त्यामुळं संकेत नारळाचं पाणी जेवढं पाजता येईल तेवढं पाजलं पाहिजे, कारण जेवढं मासाचा गोळा गर्भामध्ये फिरेल तेवढं खूप चांगलं असते. आणि मी कधी कधी म्हणत असतो की तत्कालीन परिस्थितीमधली आमची माय जेव्हा लेकराला जन्म द्यायची तेव्हा पडत्या पावसामध्ये त्या स्त्रीने जंगलामध्ये बाळाला जन्म दिला आहे सर. आणि मग ती माय म्हणायची माझ्या बाळा मिलिंद कॉलेज खोललेलं आहे. त्या बाळाचे हातपाय एवढाले असायचे, मजबूत असायचे. आणि मग असं आम्ही म्हणायचो, त्या काळात ती आई अशी म्हणायची की समता सैनिक दल रूपातल्या त्या स्वप्नातलं बाळ आमच्या घरामध्ये जन्माला आलं. आजचं थोडं अवघड आहे. जिथं तिथं गेलो की आपण सीझर सांगतात, फार अवघड आहे. अनेक डॉक्टर लोकांचा व्यवसाय करून ठेवला आहे. 1 महिन्याच्या अगोदर सीझर करायला लागलेत आणि आयुष्यभराचं त्या मुलीला दुःख द्यायला लागले. आणि म्हणून 9 महिने थोडं थोडं घरात काम केलं काय हरकत नाही. आणि डॉक्टर मग नाजूकपणा जास्त आम्हाला सांगतात, असं करा तसं करा, वरचा जिना चढवू नका. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मला वाटते की जेवढं काम कराल तेवढं चांगल्या पद्धतीनं आपल्यासाठी फार महत्त्वाचं असते. आणि म्हणून वेदना ज्या होता ती आई एक वेगळ्या पद्धतीची असते. मला असं वाटते की समाजासाठी हा कठीण प्रसंगाचा काळ आहे. आम्ही असं म्हणतो, जी बाळं सध्या ज्या बाळाचे आगमन व्हायला लागले घरात, ते बाळ जन्मल्यानंतर काही का असो ना, 4-5 वर्षाचं असे ना, पण बोबड्या बोलामध्ये त्याला जय भीम शिकवा, त्याला नमो बुद्धाय शिकवा, ए फॉर आंबेडकर, बी फॉर बुद्धिझम, सी फॉर क्षेत्रवेद शिकवा. तुमचं आरक्षण सगळं संपलेलं आहे. आणि त्यामुळं कमीत कमी आमचा मुलगा ओपनच्या मैदानामध्ये कसा खेळेल एवढं मात्र आमच्या आईनं आता हे शोधलं पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीनं आज आमचे भंतेजीने फार अंगोली सूत्र घेतलं. भंतेजी त्याचा अर्थसुद्धा आपण केला पाहिजे, विश्लेषण केलं पाहिजे. आणि अशा ठिकाणी सगळे सुसंस्कृत शिकलेली मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. फक्त एवढंच, कर्मकांड, अंधश्रद्धा, रूढी, प्रथा आणि परंपरेपासून नवीन पिढी त्यापासून मुक्त असलेली पाहिजे. पापमुक्त, भयमुक्त अशा पद्धतीची पिढी निर्माण होणं फार महत्त्वाचे आहे. आणि या ठिकाणी प्रज्ञावंत बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला धम्म आज आम्ही पाहतो की अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये आपण संकटात आहोत. आणि मला वाटते या ठिकाणची RSS पेशवाई पास झालेली आहे. आणि म्हणून आपण नापास होतो की काही भीती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी अंजलीताई संकेत कांबळे यांचा गब्बधारणा नावाचा संस्कार पूज्यने भंते यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे. भंतेजींना 4 महिन्यापूर्वी अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीकडून मानद नावाची पदवी मिळालेली आहे, डॉक्टरेट. आणि म्हणून भंतेजी तेव्हापासून, आणि भंतेजी धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचे अभ्यासक आहेत. औरंगाबाद शहरामध्ये अनेक भिक्षूचं धम्मचक्र प्रवर्तन सूत्र पाठ नाही, कारण अनेक भंतेजी आम्ही पाहतोय की आहेत, परंतु धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचे अभ्यासक म्हणून आज दीपंकर भंतेजीकडे त्यांच्या सौम्य स्वभावाकडे पाहत आम्ही बोलत असतो. आणि मला असं वाटते भंतेजींना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी आपला उपदेश करावा. क्रांतिकारी चळवळीमध्ये समर्पित राहून आज या ठिकाणी श्रद्धासंपन्न उपासिका अंजलीताई संकेत कांबळे यांचा गर्भमंगल संस्कार विधी हा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत. तर जे 10 संस्कार विधी आहेत त्यापैकी हा पहिला संस्कार विधी, गर्भमंगल संस्कार विधी, पहिलाच विधी. आणि या विधीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. भगवान बुद्धांच्या काळापासून हा विधी आजपर्यंत चालत आहे. तर भगवान बुद्धाच्या काळामध्ये अंगुलीमाल नावाचा डाकू होता, परंतु भगवान बुद्धांनी त्याला मैत्री बैलाने भिक्षू बनवलं. त्याने 999 लोकांना ठार मारलं, परंतु भगवान बुद्धांनी आपल्या मैत्री बलाने त्यांना जिंकला अंगुलीमाला. आणि अंगुलीमालांची काही माळ होती गळ्यामध्ये, करंगडीची माळ फेकून दिली. भगवान बुद्धांना शरण आला. भगवान बुद्धांनी त्यांना भिक्षू बनवलं. भिक्षू बनवल्याच्या नंतर
तो श्रावस्ती नगरामध्ये भिक्षाटनासाठी नित्यनेमान जात असे. परंतु तिथं गेल्याच्या नंतर लोकांनी त्याला अंगुलीमालाला मारलं, भिक्षूला. का मारलं की त्याने अनेक लोकांना ठार मारलेलं होतं. कोणाच्या आईला मारलं, कोणाच्या बापाला, कोणाच्या मुलाला, आणि त्यांचे जे काही करंगळे आहेत तोडून गळ्यामध्ये माला धारण केली होती. तर भगवान बुद्धांकडे आला रक्तबंबाळ स्थितीमध्ये. भगवान, त्या लोकांनी मला मारलं. भगवान बुद्धांनी सांगितलं अंगुलीमाला हे सर्व सहन कर. का तर त्याचा तो कर्म, त्याने जे कर्म केलं त्याचा विपाक त्याला परिणाम मिळाला. परंतु नंतर लोकांच्या लक्षात आलं की आता याच्यामध्ये बदल झालेला आहे. आता हा डाकू नाही, हा भिक्षू आहे आणि हा कोणालाही जाणून मारत नाही. अशा पद्धतीने श्रावस्ती नगरामध्ये भिक्षाटन करत असताना एका घरातून एका स्त्रीच्या किंचाळण्याचा आवाज आला. माहिती त्याला मिळाली की प्रसूती वेदनेने त्या स्त्रीला त्रास होत आहे. म्हणून अंगुलीमाल भिक्षू भगवान बुद्धांकडे आले आणि भगवान बुद्धांना हकीकत सांगितली, भगवान असं असं झालेलं आहे. तर भगवान बुद्धांनी त्यांना हे सूत्र सांगितलं. अंगुलीमाल त्याचं नाव आहे, सूत्राचं नाव परितंग बनसंतस निसिन्न ठाण दोवन उदकंपी विनाशेती सब्बमेव परिसय. ज्याप्रमाणे घर स्वच्छ करण्यासाठी आपण पाण्याचा वापर करतो तद्वतच म्हणून अंगुलीमाल भंतेजी काय म्हणतात, येतो हो भगिनी आर्य आहे. हे भगिनी, जेव्हापासून माझा आर्य जातीमध्ये जन्म झालेला आहे. आर्य म्हणजे काय, त्यावेळी भिक्षूंना आर्य म्हणायचे. आर्य म्हणजे श्रेष्ठ. मग भिक्षूंना त्यावेळेला आर्य म्हटले जायचे. जेव्हापासून मी भिक्षू झालेलो आहे तेव्हापासून मी जाणून बुजून जी हत्या करत नाही. हे भिक्षू होण्याच्या अगोदर त्या हत्या केल्या. किती हत्या केल्या? 999. त्याला म्हणजे संपूर्ण 1000 हत्या करायच्या होत्या आणि गुरुला दक्षिणा अर्पण करायची होती. परंतु भगवान बुद्धांनी आपल्या दिव्य दृष्टीने बघितलं आणि त्याच्यावर मैत्री केली. डाकू अंगुलीमालावरती तो भिक्षू बनला. तर भिक्षू अंगुलीमाल म्हणतात, येतो भगिनी आर्य आहे जातीया जातो ना अभिजानाने सचिंच पान जीवितावर घेतात. या सत्यवचनाने तुझ्या गर्भातील बाळाचे संरक्षण हो आणि तू प्रसूत हो, असा या गाथेचा काय अर्थ आहे. भगवान बुद्धांच्या पासून चालत आलेली गाथा आहे. आजपर्यंत आम्ही पाहतो उपासक आम्हाला फोन करत असतात. एखादी बहीण दवाखान्यामध्ये गेली सिझरसाठी म्हणा किंवा गर्भवती होण्यासाठी, ठीक आहे, डिलिव्हरीसाठी, तर त्या फोन करतात. पण ती सूत्र म्हणा, हे सूत्र तुमच्याकडं पुस्तकाच्या रूपामध्ये आपल्याकडे हे सूत्र जरी आपण म्हटलं त्याच्यामध्ये मोठी मोठी ताकद आहे, परंतु ती श्रद्धा आपण ठेवली पाहिजे. याला फारांनी साधारण असं महत्त्व आहे. म्हणून बालक चांगलं जन्माला येण्यासाठी आता पडगाण सरांनी सांगितलं की माता जशी वागते, जसं तिचं खान पान, विचार, सण वगैरे सर्वच गोष्टी त्यांना काय मिळत असतात बाळाला. म्हणून या काळामध्ये आपण चांगल्या पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे, ठीक आहे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, सुग्रास भोजन घेतलं पाहिजे. या सर्वच गोष्टी बाळाला ऐकून मिळत असतात. मग एवढ्या कालावधीमध्ये आपण चांगली काळजी घेतली की निश्चितपणे एक चांगलं निकोप बुद्धिवंत बालक आहे त्या ठिकाणी जन्माला येते. एवढं बोलून या ठिकाणी गर्भमुद्रा संस्कार दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो. सर्वांना काही हो धम्मपालन गाथा घेतल्यानंतर अंजली यांचं वेलकम म्हणून अंजली बरोबर संकेतचं वेलकम, कारण ती त्याच्या आयुष्याची जोडीदार आहे. आणि नवीन पाहुण्याचंही स्वागत या ठिकाणी पुष्पवृष्टी करून या ठिकाणी आपण करणार आहोत. सब पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिस न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पम्पि सुतवानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु ते जय मङ्गलं नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु ते जय मङ्गलं नत्थि मे शरणं अय्यं
संघो मे शरणं वरं एतेन सत्यवज्रेन होतु ते जय मंगलं साधु साधु साधु. अंजली संकेत तुम्हा सर्वांना नमो बुद्धाय जय भीम करतील. त्यांचा आनंदाने जय भीम स्वीकारावा. नमो तथागता नमोस्तु गौतमा. ॐ नमो तथागता नमोऽस्तु गौतमा. ज्ञानदीप चेतवी कालदीप्तमा. नमो तथागता नमोस्तु गौतमा. ॐ नमो तथागता नमोऽस्तु गौतमा. सदय हृदय अभयदान देयितु स्वये. अंतरंग शांत करीत जीवनात ये. सकल मलिन चाळण्यास भीम शक्ती दे. अखिल भुवन उजळण्यास प्रेम भक्ती दे. करी सशक्त करी समर्थ हे नरोत्तमा. ॐ नमो तथागता नमोऽस्तु गौतमा. ॐ नमो तथागता नमोऽस्तु गौतमा. नवनवीन रूप धरून येई अज्ञता. बुद्ध देव भारतास त्या प्रबुद्धता. विष समान विषम